झाड लावलं तुम्ही, फळाला येण्यापर्यंत पक्क पाहिजे ते झाड. पुण्य फळले, पुण्य फळाला येईपर्यंत झाड सशक्त पाहिजेत. आणि दुसरा विषय असा आहे, भाग्य उदयाचा ठसा, हे दोन एकत्रित पाहिजेत. पुण्यानं लक्ष्मी मिळते, भाग्याने संत भेटतात. दोन व्यवहार आहेत. पुण्यानं लक्ष्मी भेटते, भाग्याने संत भेटतात. पुण्यानं लक्ष्मी भेटते, भाग्य नसेल तर खाता येत नाही, जे आता सांगितलं मी तुम्हाला. पुण्यानं लक्ष्मी भेटते, भाग्य नसल्यामुळे खाता येत नाहीत. काही काही भाग्यवान आहेत पण पुण्यवान नाहीत. पण भाग्यवान असे माणसं आहेत, जाईल तिथे जिलेबी. काही काही पाहुणे असतात, तुम्ही अनुभव घेऊन पहा, इतके चांगले जिथे जाईल आमरस तयार केला आणि पाहुणे आले, भाग्यवान. भांडे धुवायला काढले आणि मग पाहुणे आले, काय अर्थ झाला? आता भांडे धुवायला या, बाकी काय म्हणत त्यांना? संपल्यावर येणं भाग्य नाही, सुरुवात करायची, पाहुणा हजर, भाग्यवान. खूप चांगली गोष्ट आहे, किती समजेल तुम्हाला मला नाही माहिती, पण सांगतो तुम्हाला. लक्ष्मी म्हणजे पुण्य आणि भाग्याची देवता शनी, बर का. ज्यांना ज्यांना देव मिळालेला आहे त्यांच्या भाग्यामध्ये भाग्यस्थानी शनी असावा लागतो. म्हणजे काय? ज्यांच्या भाग्यस्थानात शनी आहे त्यांना त्रास होतो पण देव भेटतो. भगवान बाबा असो, तुकोबराय असो, माऊली असो, भाग्यात शनी असेल तर त्रास होतो पण देव भेटतो. पुण्यवान जर असेल तर लक्ष्मी भेटते. एक दिवशी दोघांचे भांडणं झाले, होऊ नये बरं का असे भांडणं. लक्ष्मीने सांगितलं मी पुण्यवान, मी असेल तर तू काही करू शकत नाही. शनीने सांगितलं तू किती मोठी असू दे, माझी कृपा झाल्याशिवाय तोंडामध्ये घास जात नाही. कधी कधी अनुभव घेऊन पहा, लोक म्हणतात इथपर्यंत घास आला होता. हो, लोकांचा शब्द ऐकलाय का? इथपर्यंत घास आला होता. एकदमच याला म्हणतात शनी. नोकरी लागली, इंटरव्ह्यू झाला, फक्त ऑर्डर यायची होती, काय घडलं? भाग्य बदललं नाही. या भाग्यालाच काळ म्हणतात, काळ बदलला. विठ्ठला विठ्ठला. दोघांची भांडणं लागले आणि म्हणे आपला निवाडा कोण करणार, कोण चांगलं आहे म्हणून. लक्ष्मी म्हणली तुम्ही ठरवा. शनी महाराज कठीण, ते म्हणे एक काम करू, तुझ्या पतीकडे जाऊ, विष्णूकडे जाऊ. शनी आणि लक्ष्मी विष्णूकडे आले आणि दोघांनी सांगितलं आमच्या दोघात चांगलं कोण? लक्ष्मी चांगली का शनी चांगली? काय म्हणणार तुम्ही? शनीला चांगलं म्हणावं तर लक्ष्मी जाते, लक्ष्मीला चांगलं म्हणावं तर शनी खाऊ देत. आपल्या भाषेत साडेसाती म्हणतात. काही काही माणसं साडेसातीचे असतात, येऊन दुःख देतात म्हणून आपण त्यांना म्हणतो साडेसाती. बोला ना, आली. तो काही शनी नाहीये पण साडेसाती म्हणतात. आणि विष्णूच्या पुढे प्रकार, विष्णू होते, त्यांनी सांगितले एक काम करा, 10 पावलं जा आणि परत या. लक्ष्मी आणि विष्णू 10 पावलं गेले आणि परत आले. आता सांगा विष्णूचं उत्तर लक्षात ठेवा बरं काय. लक्ष्मी येताना चांगली दिसते, शनी जाताना चांगला दिसतो. काय उत्तर आहे? लक्ष्मी येताना चांगली दिसते, शनी जाताना. ज्याच्या जीवनातून शनी गेला ना तो भाग्यवान. विठ्ठला विठ्ठला. भाग्य, भाग्य देवता आहे शनी. शनीची कृपा पाहिजे, कळत नाही माणसाला. म्हणून संत भेट महत्वाची नाहीत. संतांनी उत्तर, आपल्याच्या प्रश्नाची उत्तर देणं महत्वाचं आहे. भेटतात कुणी पण कुणाला, कसेही भेटतात, संदेह जात नाही. संतांनी एक शब्द सांगितला. बरं, संताचा शब्द काही मोठा असतो का? तास 2 तास 4 तास बसून संत गप्पा मारतात असा असतो का?
एक शब्द असतो संताचा, लावण्या हात कुरवाळीला माथा. काय सांगितलं त्यांनी? सांगितली